different types of object-oriented concepts, different types of object-oriented concepts. Number one, class. Number one, class. Number two, object. Class, object. Polymorphism. Polymorphism. Inheritance. Polymorphism, inheritance. Abstraction. 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 Encapsulation. Abstraction and encapsulation. Number one is number one, class. Number one, write down class. Number one is class. बघा याच्यामध्ये क्लास कसं डिफाईन करतात. क्लासची डेफिनेशन म्हणजे जे थेरॉटिकली तुम्हाला जे लिहायचंय दॅट वे हॅव टू राईट ऑफ जावा, हे सगळं तुम्हाला जावाच लिहायचंय. आणि जे सिंटॅक्स आहेत ते मात्र तुम्हाला डॉटनेटचे यूज करायचे आहेत. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे याच्यामध्ये एवढं काय असं अवघडातलं काही नाही. ऍक्च्युली याच्यावरती प्रॅक्टिकल असाइनमेंट नाहीये, थेरॉटिकली आहे, पण मी तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकली दाखवतो ऍक्च्युली ते आहे काय. ठीक आहे, क्लासची डेफिनेशन लिहा. इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन्स. लिहून टाका. इट इज कलेक्शन ऑफ डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन्स. इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन्स. आता इकडे सिंटॅक्स बघा. सगळ्यांकडे बघा. मी याच्यामध्ये क्लास कसा ऍड करतोय. पहिल्यांदा या फॉर्मवरती एक बटन घ्या की जे आपल्याला नेहमी कोड लिहिण्यासाठी त्याचा यूज होतो. हे बटन इथं घेऊन ठेवा. ओके. आणि त्याला तुम्ही काही तुम्हाला जिथे कॅप्शन द्यायचे ते तुम्ही देऊ शकता. ह्याच्यामध्ये मी त्याला म्हणतो की रिझल्ट, म्हणजे सगळ्यासाठीच ते आपण कॉमन ठेवतोय. इथं म्हणतो रिझल्ट. Then what you have to do, we have to add class into the application. या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला क्लास ऍड करायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्ही क्लास कसा ऍड करणार. पहिल्यांदा आपला हा फॉर्म आहे, त्याच्यावरती एक मी बटन प्लेस केलंय. नाउ व्हॉट आय हॅव टू डू, आय हॅव टू ऍड क्लास इन टू द ऍप्लिकेशन. मग ऍड करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऍड आयटम आहे, प्रोजेक्ट मध्ये गेला तरी चालेल. प्रोजेक्ट मध्ये जा आणि त्या ठिकाणी एक ऑप्शन आहे ऍड क्लास नावाचा. दिसलं का सगळ्यांना. हॅलो. Yes, sir. ओके. देन क्लिक ऑन ऍड क्लास ऑप्शन की जो प्रोजेक्ट मध्ये आहे, प्रोजेक्ट मेनू मध्ये आहे, त्याच्यावरती क्लिक करा. देन इट विल ओपन क्लास विंडो की जो ती सेपरेट विंडो राहते. क्लास देन ऍड. आपल्या ह्या ऍप्लिकेशन मध्ये क्लास ऍड होईल. ऍड झाला की तुम्हाला या ठिकाणी त्याचा टॅब दिसेलच. हा आपला क्लास आहे. ठीक आहे. ह्या क्लासची जी कोडिंग विंडो राहते ती कोडिंग विंडो क्लासची ही सेपरेट राहते. ती आपल्या याच्यामध्ये फॉर्म मध्ये नसते. इट इज ऍट अदर लोकेशन. मग तुम्हाला वाटलं की मला क्लासचं नाव चेंज करायचंय, यू कॅन चेंज द नेम ऑफ क्लास. काय द्यायचंय, क्लासचं नाव देऊ आपण EMP. क्लासमध्ये जसं मी आता म्हटलं होतं, इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन. तुम्ही त्याच्यामध्ये व्हेरिएबल पण डिक्लेअर करू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये फंक्शन पण डिक्लेअर करू शकता. व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल तर जसं नॉर्मली आहे तसंच आहे, en ॲज स्ट्रिंग, बीम ॲज स्ट्रिंग असं म्हटलं. त्याच्यामध्ये तुम्ही फंक्शन पण डिक्लेअर करू शकता. डॉटनेटमध्ये तुम्हाला माहितीच आहे फंक्शनचा सिंटॅक्स. फंक्शन, public function and suppose it is as त्याला रिटर्न टाइप द्यायचा आहे.
डॉटनेट मध्ये काय राहतं की जरी फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करत नसेल देन ऑल्सो वी हॅव टू स्पेसिफाय रिटर्न टाईप टू दी फंक्शन. तुम्ही इंटिजर द्या, स्ट्रिंग द्या, जो डेटा टाईप आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचा आहे. ऍज स्ट्रिंग म्हटलं. देन इथे मी काय करतोय हिअर मी या ठिकाणी त्याची व्हॅल्यू डिस्प्ले करतोय. मेसेज बॉक्स इन फंक्शन किंवा ईएमपी नेम इज आणि एम्परसेंड म्हणून काय म्हणतोय ईएन. ठीक आहे. मग त्या फंक्शन मध्ये मी एक स्टेटमेंट टाकलंय. ते फंक्शन स्टेटमेंट आहे की मी काय केलं, एक मिनिट हा, जसं झालं. ठीक आहे. फर्स्ट मी याच्यामध्ये काय केलंय, क्लास डिफाईन केलाय. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी क्लास डिफाईन केलाय. क्लासला नाव दिलं ईएमपी. त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय ईएन नावाचा आणि त्याच्यामध्ये फंक्शन डिपेंड केलंय डिस्प्ले नावाचं. म्हणजे आपण क्लासची डेफिनेशन काय बघितली होती, इट कलेक्शन ऑफ डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन्स. हे लिहून टाका. इट कलेक्शन ऑफ डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन्स. ही आपण त्याची डेफिनेशन पाहिली होती. अँड त्याच्यामध्ये लिहून टाका en is a variable that I have declared and this is a function that is a member function of class emp. ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी क्लिअर होत आहेत की क्लासमध्ये व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचे आणि फंक्शन कसं लिहायचं. पब्लिक फंक्शन, फंक्शन नेम ऍज द रिटर्न टाईप ऑफ दॅट फंक्शन. लिहून झालं की सांगा. येस सर, झालं. आता याच्यानंतरचा क्वेश्चन अराईज होतो की या क्लासमध्ये जे काही व्हेरिएबल डिक्लेअर केले, की जे काही फंक्शन डिक्लेअर केलंय त्याला कॉल कसं करायचं. कॉलिंग ह्या ठिकाणी क्लास एडिटरमध्ये होत नाही. तर कॉलिंग तुम्हाला कुठे करावं लागतं, आपल्या विंडोज ऍप्लिकेशन मध्ये, म्हणजे आपल्या फॉर्म मध्ये ज्या ठिकाणी आपण ते बटन प्लेस केले. आता इकडे बघा. त्याच्यानंतर मग सेकंड कन्सेप्ट याच्यामध्ये येतो की ऑब्जेक्ट. देन ऑब्जेक्ट म्हणजे काय येणार, एनी रिअल ऑर रनटाइम एंटिटी इज कॉल्ड ऑब्जेक्ट. इट इज ऑल्सो कॉल्ड इन्स्टन्स व्हेरिएबल ऑफ ए क्लास. इट इज नथिंग बट ब्ल्यू प्रिंट ऑफ ए क्लास. ते क्लासची एक ब्ल्यू प्रिंटच राहते. ठीक आहे. मग आपण काय केलं, समजा आता मी फॉर्म मध्ये आलो, इथे रिझल्ट बटनवरती आता मी या ठिकाणी डबल क्लिक केलं आणि या ठिकाणी बटनचा कोड ओपन झाला. आता मला काय करावं लागेल, व्हॉट आय हॅव टू डू, आय हॅव टू ऍक्सेस ईएमपी क्लास इन माय फॉर्म क्लास. या माझ्या मेन क्लासमध्ये मला त्या ईएमपी जो क्लास मी डिफाईन केलाय तो क्लास मला आता हवा आहे. मग मला काय करावं लागेल, त्याचा ऑब्जेक्ट तयार करावं लागेल. कसं करता येईल, डीम ओबीजे ऍज न्यू आणि आपल्या क्लासचं नाव काय, काय क्लासचं नाव आपल्या EMP. ईएमपी. ईएमपी ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये येतं. दिसलं का तुम्हाला, मी टाईप केलं की ते ऑटोमॅटिक ईएमपी ह्याच्यामध्ये येतं, कारण तो आपला क्लास आहे. ठीक आहे. आता आपल्या क्लासचा ऑब्जेक्ट तयार झाला. आता त्या ईएमपी क्लासमध्ये एक व्हेरिएबल सुद्धा आहे आणि एक फंक्शन सुद्धा आपण डिफाईन केलंय. आता पहिल्यांदा मला काय करावं लागेल, त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू द्यावी लागेल. मला व्हेरिएबल ऍक्सेस करायचा, मी काय म्हणेल ओबीजे डॉट, त्यामध्ये माझा जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचं नाव काय, ईएन. ठीक आहे ना, ओबीजे डॉट ईएन. ईएनच आहे का, एकच मिनिट. येस सर. That variable will have access there, so we have to declare as public. दुसरीकडे ऍक्सेस करतोय ना आपण.
देन obj.en बघा आला आता. कारण तो दुसऱ्या क्लासमध्ये आहे ना, त्यामुळे त्याला तुम्हाला पब्लिक डिक्लेअर करावं लागेल. बाय डिफॉल्ट प्लेन राहतं, जावा सारखंच आहे. obj.en इक्वल टू, आता तुम्हाला याला व्हॅल्यू द्यायची, काही पण व्हॅल्यू द्या, dpu. देन त्याच्यानंतर तुम्हाला ते फंक्शन कॉल करायचंय. त्या फंक्शनचं नाव काय, डिस्प आहे. तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता obj.disp. त्या फंक्शनचं नाव पण ऑटोमॅटिक येतं. बघा. हॅलो. येस सर. आता त्या ठिकाणी हेडिंग क्लास नंतर खाली ऑब्जेक्ट म्हणा, ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये it is an instance of a class. It is an instance of a class. It is an instance of a class. Full stop. It is also called blueprint of a class. It is also called blueprint of a class. Blueprint of a class. Full stop. It can be created. It can be created by using new operator. It can be created by using new operator. Full stop. The data member and member functions of a class. The data member and member functions of a class can be accessed by using object of a class as follow. By using object of a class as follow. Mihaela. झालं का लिहून? हो सर. नाउन सी जो क्लास आपण त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे, तो क्लास इथं डायरेक्ट कॉल केला जातो. त्यासाठी आपल्याला असा बटन त्या क्लिक इव्हेंटला कोड लिहावा लागेल. तुम्हाला फक्त हे ऍप्लिकेशन रन करायचंय. ऍप्लिकेशन रन केलं की त्याच्यामध्ये हा फॉर्म रन होईल आणि फॉर्म रन झाला की त्या बटनवरती आपण क्लिक केलं की ऑटोमॅटिक त्या ठिकाणी त्या क्लासला कॉल केलं जाईल. कारण त्याच्यामध्ये आपण क्लासचा ऑब्जेक्ट बनवला आहे. त्या क्लासमधील डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शनला आपण याच्यामध्ये ऍक्सेस केलंय. सिम्पली क्लिक हिअर. देन त्या क्लासमधलं मेथड कॉल होईल आणि त्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट लिहिलं होतं, ईएमपी नेम इज डीपीयू. एनी प्रॉब्लेम? कळलं का कसं कॉल करतात? हो सर. घ्या तुम्ही एक प्रोग्राम लिहा. Write a .NET application. Write a .NET application. Write a .NET application. एक्झाम साठीचा इम्पॉर्टंट पाहिजे असेल तर डायरेक्ट परफेक्ट लिहा. Write a .NET application to check whether given number is perfect or not. Use class concept.
write a dotnet application to check whether given number is perfect or not. Use class concept. Use class concept. पास करायची तर तुम्ही असं पण करू शकता. dmy, s as integer then in a function initialize variable x by 0 and then तुम्ही ते लिहू शकता n as integer त्याचा कंटेंट चेंज करा as integer. तुम्ही ते म्हणजे या ठिकाणी मी म्हटलंय एन ॲज अ इंटिजर म्हणजे मला फंक्शन ज्यावेळी मी कॉल करणार आहे डिस्प्ले फंक्शन मेन ऍप्लिकेशन मध्ये देन व्हाईल कॉलिंग दॅट फंक्शन व्हॉट आय हॅव टू डू आय हॅव टू पास व्हॅल्यू टू दिस फंक्शन अँड दॅट व्हॅल्यू स्टोरिंग हिअर वी आर रिसिव्हिंग हिअर इन व्हेरिएबल एन. म्हणजे इथे तुम्हाला लॉजिक टाकायचंय फॉर आय इक्वल टू 1 टू -1 तुम्हाला माहितीच आहे. then if n more I equal to 0 then s equal to s plus I म्हणजे आपण त्याला फॅक्टर करतोय. if the value of s is n then message box number is message box not. म्हणजे ज्यावेळी तुम्ही हे फंक्शन कॉल करणार आहात त्यावेळी तुम्ही त्याला एक व्हॅल्यू पास करणार आहात. व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी फॉर लूपने चेक करताय की मला म्हणजे त्या एनला आपण काय करतोय आय ह्या नंबरने डिवाइड करतोय. इथे लिहिले बघा एन मॉड आहे तर याच्यामध्ये पर्सेंटेज नाहीये जसं व्हीव्ही मध्ये नव्हतं तसं इथे नाहीये. पर्सेंटेजच्या ऐवजी याच्यामध्ये कोणतं ऑपरेटर आहे मॉड्युलस दॅट इज मॉड. ठीक आहे म्हणजे आपण एन ला आय ने डिवाइड करतोय आणि चेक करतोय वेदर आय इज अ फॅक्टर ऑफ एन ऑर नॉट. इफ आय इज अ फॅक्टर ऑफ एन then that expression will give us zero remainder and if that expression is given suppose zero remainder that means it is a confirm I is a factor of n. ज्यावेळी आपण n ला i ने डिवाइड करतो आणि डिवाइड केल्यानंतर ज्यावेळी आपल्याला झिरो रिमाइंडर मिळतंय झिरो बाकी मिळतंय त्यावेळी हे कन्फर्म होतं i हा n चा फॅक्टर आहे. आणि तसं असेल तुम्हाला काय करायचं फक्त त्या फॅक्टरची काय करायची सम. सम कशामध्ये ठेवतोय s मध्ये. आणि at the end what you have to do we have to compare the value of s with n. If the value of s and value of n is same then it is confirmed that number is perfect. Any problem in the logic of a program? लॉजिक मध्ये काय प्रॉब्लेम का सगळ्यांना समजलं का? हो सर. येस. बोलत चला सगळे इंटरॅक्शन वाढवा कारण मग तसं मला कळेल तुम्हाला कितपत कळतंय. रिव्हिजन लेक्चर जावाचे हवेत आपण घेणारच आहे तर डॉटनेटचे पण हवेत का तुम्हाला? सुरुवातीला जे काही झालंय ते किंवा पीएचपीचं काही आपलं आता सीएससीच चालू आहे. पीएचपीचं काही एवढं नाहीये. पीएचपीचं असाइनमेंट घेतलं आपल्याला जास्त कळेल. उद्यापासून आता असाइनमेंट चालू करणार आहे HTML आणि सीएससीच्या त्याच्यामध्ये कव्हर होईल. पण डॉटनेटचं पण तुम्हाला लेक्चर हवेत का रिव्हिजन लेक्चर? हो सर. हो सर. आपण ते तुम्ही पॉइंट पण बघा सगळं सोपं आहे. फक्त शांतपणे ना ऐकत चला अटेंड करा. मी काही जास्त घेत नाही तुम्ही बघितलंच असेल. 55 मिनिटं झाले की मी तुम्हाला सोडूनच देतो कारण आपल्याला माहिती आहे आता नाही तर आपल्याला नंतर भविष्यामध्ये त्याचा त्रास होण्यासारखाच. कारण आम्ही तर कॉलेजमध्ये 3 तास इथं 3 तास येतं बघा आपलं परफेक्ट नाव. आता काय करायचंय तुम्हाला एन साठी व्हॅल्यू पास करायची. मग तुम्ही ते व्हेरिएबल अजून एक डिक्लेअर करू शकता एन ॲज इंटिजर
देन सपोज n इक्वल टू व्हॅल ऑफ, आपण त्या दिवशी बघितलं होतं इनपुट बॉक्स, कोणतरी जॉईन, एक मिनिट. ठीक आहे, इथं काय म्हणू शकतो आपण, इनपुट बॉक्स एंटर दी नंबर. नंबर आपण n मध्ये घेतला. इनपुट बॉक्स यूज करून एन व्हेरिएबल मध्ये आपण नंबर घेतलेला आहे. व्हॅल फंक्शनने त्याचं कन्व्हर्जन न्यूमेरिक फॉर्मॅट मध्ये केलं. नाउ व्हॉट आय हॅव टू डू, आय हॅव टू कॉल दॅट फंक्शन. कसं करणार, ओबीजे डॉट व्हॉट इज द नेम ऑफ फंक्शन दिस, आणि त्याला काय पास करायचं आहे, तुम्ही जे तिथे सिंटॅक्स दिलाय ना प्रोटोटाइप, तो इथे येतो बघा खाली, इन एज इंटिजर. तुम्हाला इथे काय पास करायचं आहे, एन, दॅट इज इंटिजर व्हॅल्यू. जेव्हा तुम्ही हा प्रोग्राम रन कराल, प्रोग्राम रन केला, तुम्हाला बटनवरती क्लिक केलं की तो इनपुट बॉक्स पहिल्यांदा कॉल होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर एंटर करायचा आहे. सपोज नंबर इज 6. देन तुम्हाला त्याच्यामध्ये मेसेज मिळतोय, नंबर इज परफेक्ट. तुम्ही इथे क्लिक करा, 4, इट इज नॉट परफेक्ट, असं तुम्हाला मेसेज मिळेल. एनी प्रॉब्लेम, एनी प्रॉब्लेम इन दिस? नो सर. ओके, मग हे लिहा.